जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या खेड शहरामध्ये. खेड शहरात अगदी ऐतिहासिक भगवान बुद्धांच्या लेण्या आहे. अगदी सुंदर अशा डोंगरावर ह्या लेण्या आहेत आणि इकडे खूप सुंदर चैत्यगृह सुद्धा आहे. तर आपण ह्या लेण्या पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचं मुख्यालय, अर्थात खेडचं बस स्थानक. आणि आपण ना इथनं खेडच्या ज्या बौद्ध लेण्या आहेत, ऐतिहासिक लेण्या, तिकडे जाऊया. हे बघा, हे खेडचं बस स्थानक आहे. लगेच निघूया, इथनं समोरच आहे. खरं तर पायी जाऊनही तुम्ही जाऊ शकता बॅक साईडला, किंवा रिक्षानेही जाऊ शकता. हा परिसर आहे बस स्थानकाचा. तर इकडे मागे LP इंग्लिश स्कूल आहे आणि तिथनंच एक रस्ता आत जातो जो थेट लेण्यांकडे तुम्हाला घेऊन जातो. डोंगरामध्ये या लेण्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. रिक्षावाले दादा आहेत, इथपर्यंत सोडलं पटकन, कारण आता ना अंधार होतो आहे. अँड आय हॅव टू शो यू द बुद्धिस्ट केव्स. आणि ह्या ऐतिहासिक लेण्या आहेत. इथे काहीच आहे पण अगदी सुंदर आहे. पण पटकन मी तुम्हाला ते दाखवतो. ही पहिल्या नंबरची लेणी आहे. ऐतिहासिक आहे, ऑलमोस्ट 2000 वर्ष जुन्या या लेण्या आहे. हे विहार आहे. बघा, वास येतो याच्यामध्ये. हे बघा, हे असं काहीच दिसतं. यात भिक्खू निवास आहेत. हे भिक्खूंसाठी राहण्याच्या जागा. इथेही तसंच आहे. आणि हा सुंदरसा असा हे विहार आहे पहिल्या नंबरचं. याला खिडक्याही आहेत. बघा किती डोंगरामध्ये या लेण्या आहेत. चैत्यगृह पाहूयात आपण. इथं आणखी एक, हे पण विहारच आहे. हे बघा, भिक्खूंसाठी राहण्याची जागा. वर्षावास निमित्त तिकडे यायचे. तर हा दगडीच पलंग. हा दगड बघा, लाल रंगासारखाच आहे. समोर ओवऱ्या पण होत्या पण त्या नष्ट झाल्या. मला वाटतं या लेणीचा दगड ठिसूळ असेल आणि म्हणूनच हे अपूर्ण राहिल्या. पहिल्या नंबरचं विहार, दुसऱ्या नंबरचंही विहार. इथे फलक लावला आहे, ऐतिहासिक बुद्ध लेणी, बौद्ध लेणी. आय थिंक इकडे स्तूप आहे. हे बघा, चला पटकन आत जाऊयात. हे चैत्यगृह आहे, भलं मोठं आहे बघा. तर आपण खेडमधील ऐतिहासिक बौद्ध लेणी पाहतो आहोत. हे या लेणीचं चैत्यगृह आहे. चैत्यगृहामध्ये हा खूप मोठा असा त्याचा परिसर आहे. समोरच अगदी सुंदर असा स्तूप आहे. त्याच्यासमोर भगवान बुद्धांची प्रतिमा सुद्धा ठेवली आहे. त्यांना वंदन करा. हे बघा, सुंदर ना. आजपासून सुमारे 2000 वर्ष जुन्या या लेण्या आहेत आणि अजूनही तशाच आहे. तग धरून आहे. वंदन करा. बघा, खूप जास्त असं नक्षीकाम नाही आहे, पण हे केवढा मोठा ठेवा आहे. म्हणजे खेडमध्ये सगळ्यात पुरातन काही असेल तर मग ती ही लेणी आहे, है ना. वंदन करा. भगवान बुद्धांची खूपच सुंदर प्रतिमा इकडे ठेवली आहे. हे बघा,
आणि मागे हा सुंदरसा स्तूप. तुम्ही कधी खेडमध्ये आला आहात का? बस स्टँडच्या अगदी जवळच हा स्तूप आहे. म्हणजे ही लेणी आहे खरं तर, आणि मी आता ते पाहतो आहे. चला बाहेर जाऊयात, वंदन करा. इथे या विहारामध्ये इथे भिक्खू राहायचे वर्षावासामध्ये, म्हणजे पावसाळ्यामध्ये. पावसात ते फिरायचे नाहीत तर ते लेण्यांमध्ये थांबायचे. आणि त्या काळातल्या महत्त्वपूर्ण राजा महाराजांनी इथे दानपुण्य केल्याने ह्या अगदी सुंदर अशा लेण्या आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इथलं कक्ष आपण पाहिलं. भिक्खू इकडेच ध्यानधारणा करायचे आणि मग इकडे पूजा अर्चना करायचे स्तूपासमोर. तर हा तो स्तूप. त्यानंतर इथे आणखी एक भिक्खू निवास आहे. हे बघा वरच्या भागातनं. मला वाटतं हे असं काळ्या रंगाचं सगळं झालं आहे पाण्यासारखं. याचा दगड हा असा आहे बघा. मी ना पटापट ॲक्च्युली इकडे आलो कारण आत्ता संध्याकाळ होत आले आहे आणि मी दापोलीहून इकडे पोहोचलो. हे समोर दिसतं आहे ना तुम्हाला, अगदी सुंदर असं खेड शहर आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं. या भागामध्ये खेडमध्ये लेण्या आहेत, महाडमध्ये लेण्या आहेत, चिपळूणकडेही लेण्या आहेत आणि ह्या सगळ्या बौद्ध लेण्या आहेत. त्यामुळे या भागात तुम्ही येता तेव्हा ह्या सगळ्या लेण्या तुम्ही नक्की पहा. आणि फार सुंदर अशा प्रकारच्या ह्या लेण्या आहेत. वर घरंसुद्धा आहेत तिकडे वर बघा, इकडेही. तर या लेण्या म्हणजे खेड नगरीतल्या सगळ्यात ऐतिहासिक लेण्या, ऐतिहासिक ठेवा. आणि तो आपल्या सगळ्यांना जतन करायचा आहे, संवर्धन करून ठेवायचं आहे. म्हणजे पुढच्या पिढीलाही हे सगळं पाहायला मिळेल, त्याची माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही याच्या संवर्धनाकडेही लक्ष द्या. इथे ASIने येण्यासाठी मार्गही करावे आणि याच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा प्रयत्न केले जावे. इथे मूळ 3 लेण्या आहे. पहिल्या क्रमांकाचंही विहार आहे, दुसऱ्या क्रमांकाचंही विहार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर चैत्यगृह आहे. तर मला खात्री आहे माझं हे खेडचं लेणी दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, जय भीम, नमो बुद्धाय. लेण्यांना जाण्यासाठीच्या पायऱ्या आहेत. तर याही भागात आणखी काही लेण्या आहेत, म्हणजे इथल्याच आहेत त्या. हे तिथं टाकं आहे, याला टाकं म्हणतात. आणि हे तर अपूर्ण आहे. हेही लेणीचाच भाग आहे. जर मी इकडे आलोच नव्हतं खरं तर. हे बघा इथलंही बांधकाम ढासळलं आहे. हे बघा इथे खरं तर स्तंभ असावेत पुराण काळामध्ये. हे बघा सुंदर ना. खेडच्या लेण्या आहेत याला पायऱ्या आहे खरं, पण याला आणखी प्रसिद्धी मिळावी आणि जास्तीत जास्त याचं संवर्धन व्हावं, म्हणजे भविष्यामध्येही या लेण्या सुरक्षित होतील. चला तर निघूयात आपण.